खूप जणांना माझा गुल्लू खूप आवडतो. तर चला, मग आज मी त्याचं थोडं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आमच्या गुल्लूचा सकाळी उठायचा काही टाईम नाहीये. खादोड्याला जेव्हा भूक लागते, तेव्हाच तो आपल्या घराच्या बाहेर येतो. त्याला जेवण द्यायच्या आधी पेपर टाकावा लागतो, कारण जेवण करताना तो गादी खूप खराब करतो. आणि आज मी त्याला जेवणात दिलं होतं भात, भाजी, कॉर्न आणि पाणी. मी त्याला सीझन वाईज फ्रूट देत असते. ज्या सीझन मध्ये जे फ्रूट येते, मी त्याला ते खायला देते नवनवीन. आणि ते फ्रूट तो आवडीने खातो सुद्धा. आणि मी याला खादोळा याच्यासाठी म्हणते, कारण हा दिवसभर खाण्याच्या अलावा काही करतच नाही. इकडे गुल्लू जेवण करत आहे तोपर्यंत मी त्याचं वाटा साफ करून घेते, कारण तो वाट्यामध्ये सुद्धा खूप गंदगी करून ठेवतो. आणि मी हे रोजच साफ करत असते. अरे हं, आणि काही दिवसाआधी हे मला नवीन खारुताई मिळाली आणि मी तिचं नाव ठेवलं आहे टुल्लू. आणि याची हरकते सुद्धा गुल्लू सारखीच आहे. हा पण आपलं घर खूप गंद करतो. आणि गुल्लू आमचा फ्रेंडली आहे, हा बिलकुल फ्रेंडली नाहीये. याला जेव्हाही हात लावायला जाते मी, तेव्हा हा चावायला करतो. म्हणून मी याला पिंजऱ्याच्या बाहेर सहसा काढत नाही. माझी पूर्ण साफसफाई झाली, पण मग हा महारथी अजूनही जेवणच करत आहे. असो, मी 15-20 दिवसाआधी मेशोवरून हे वॉल हँगिंग बोलवलं होतं आणि मी इतकी आळशी आहे, याला मी अजून कुठेही लावलं नाही. तर चला, आज मी याला कुठेतरी लावते. दरवाजाच्या साईडची ही भिंत खाली होती आणि इथं पाहायला सुद्धा हे सुंदर दिसेल, त्यामुळे याला मी इथेच लावून घेते. मला हे हँग करायसाठी वॉल हुक्स पण पाहिजे होते, पण वॉल हुक्स घरी होते नाही, त्याच्यामुळे मी दुकानात आली होती आणि मला हे वॉल हुक्स आवडले. चला, याला घेऊन जाऊया घरी. मी याला लावायला सुरुवात केली आणि जो सिलाई मशीनचा टेप आहे तो मी खूप शोधला घरी, पण मला वेळेवरती तो मिळाला नाही. म्हणून मी असा जुगाड केला आणि रिबिननीच माप घेतला आणि एकदाच लावून टाकलं या वॉल हँगिंगला भिंतीवर. आणि हे काही अशा प्रकारे दिसत आहे. जे काम मी एका दिवसात करू शकले असते, त्याला मी 15 दिवस लावले.